हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काळ समजण्यासाठी काही उपयुक्त शब्द। काळ समजण्यासाठी आपल्याला आधी काही शब्दांचा अभ्यास करावा लागतो। आज त्या शब्दांबद्दलच आपण माहिती घेणार आहोत। कोणताही काळ शिकण्यासाठी काही शब्द आहेत, त्याचं रूप बदलते, त्यानुसार आज आपण त्या शब्दांची माहिती घेऊ, नंतर काळाला सुरुवात करू, नंतर बघू काळ। आज त्या शब्दांची माहिती घेऊ। चला तर मग सुरुवात करूया। काळ समजण्यासाठी काही उपयुक्त शब्द। एक, पर्सनल प्रोनाउन्स। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, तसेच सिंगल फॉर्म आणि प्लुरल फॉर्म। तर त्यामध्ये आपण फर्स्ट पर्सनमध्ये आय हे झालं सिंगल, त्याचं प्लुरल होते वी। तसेच सेकंड पर्सन यू, त्याचं प्लुरल फॉर्म होते यूथ। तसेच थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट, त्याचं प्लुरल फॉर्म होते दे। फर्स्ट पर्सन बघूयात आधी। फर्स्ट पर्सन म्हणजे काय, तर आपण स्वतः, म्हणजे आता उदाहरणार्थ आय हा झाला फर्स्ट पर्सन जे सिंगल आहे। तसेच वी आपण फर्स्ट पर्सन जो प्लुरल आहे, अनेक वचन। सेकंड पर्सन म्हणजे आपण ज्याच्यासोबत बोलतोय, यू हे सिंगल, तसेच अनेक वचन पण यूज होते। आणि थर्ड पर्सन म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, उदाहरणार्थ ही, शी, इट, म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, त्याला म्हणतात थर्ड पर्सन, त्याचं अनेक वचन होते दे। ही झाली पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनाम याच्याबद्दलची माहिती। आता दुसरा पॉइंट आहे आपला हेल्पिंग वर्ब्स, सहायकारी क्रियापदे। त्यामध्ये आधी टू बीची रूपे बघूत। त्यामध्ये एम, आर, इज, वाज, वेअर हे जे शब्द येतात त्याला टू बीची रूपे म्हणतात। कारण आपण ज्यावेळेस एखादा शब्द बोलतो, इंग्लिशमध्ये ज्यावेळेस आपण बोलतो किंवा लिहितो, त्यावेळेस आपण फक्त आय किंवा यू एवढंच नाही बोलत किंवा एवढंच लिहत नाही, त्याच्या मागे आपण एम, आर, इज हे शब्द लावतो, त्याला हेल्पिंग वर्ब्स म्हणतात। आणि हे एम, आर, इज हे जे आहेत हे टू बीची रूपे आहेत। एम आहे, आर आहोत, आहेस, आहात यासाठी वापरतो। तसेच इज आहे, वाज ज्यावेळेस वापरतो त्याचा अर्थ होतो होतो, होता, होती, हे ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असते त्यावेळेस आपण वाज वापरतो। तसेच वेअर होतो, होता, होतास, शॅल बी असशील, असाल, असेल यासाठी आपण शॅल बी वापरतो, किंवा विल बी सुद्धा वापरतो। असशील, असाल, असेल यासाठी सुद्धा आपण विल बी वापरतो। हे झाले टू बीची रूपे। आता बघूयात टू हॅवची रूपे। टू हॅव मध्ये हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव हे ज्यावेळेस वापरतो ते टू हॅवची रूपे असतात। तर हॅव म्हणजे सुद्धा आहे, हॅज म्हणजे आहे, आणि ज्यावेळेस हॅड वापरतो त्यावेळेस तो भूतकाळ होतो, होता, होती हे हॅड वापरतो आपण। शॅल हॅव च्याजवळ असेल, असतील, विल हॅव च्याजवळ असेल, असतील हे झाले टू हॅवची रूपे। जसे टू बीची रूपे आहेत तसे ही टू हॅवची रूपे आहेत। आपला तिसरा पॉइंट आहे वर्ब्स म्हणजे क्रियापदे। तसे क्रियापदाची मूळ 3च रूपे आहेत, पण ज्यावेळेस आपण आय एन जी लावतो त्याला आपण चौथं रूप म्हणू शकतो। उदाहरणार्थ आता राईट, तर क्रियापदाचं पहिलं रूप असते राईट, क्रियापदाचं दुसरं रूप असते रोट, क्रियापदाचे तिसरे रूप रिटर्न। पण ज्यावेळेस आपण आय एन जी लावतो त्याला आपण चौथं रूप म्हणू शकतो, उदाहरणार्थ रायटिंग। तर हे आपण राईटचं उदाहरण घेतलं। पहिल्या रूपमध्ये टू राईट लिहिणे, क्रियापदाचे दुसरे रूप रोट म्हणजे लिहिला, लिहिली, लिहिले, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे रिटर्न ते लिहिलेला, लिहिलेली। तसेच ज्यावेळेस आपण एखादी क्रिया करत असतो त्यावेळेस आय एन जी लावायचं असते, उदाहरणार्थ रायटिंग म्हणजे लिहित आहे, हे राईटबद्दल आपण घेतलं। तसेच आपण प्रत्येक क्रियापदाला 3 रूपं आणि आय एन जी फॉर्म हे असतेच। पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण आय एन जी लावतो एखाद्या क्रियापदाला, ते आय एन जी लावायचे पण काही नियम आहेत, ते नियम लक्षात असू द्या। जसे सर्वसामान्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचे टू काढून टाकतात व क्रियापदाच्या पहिल्या रूपास आय एन जी लावतात। तसे आता टू राईट असलं तर रायटिंग, टू काढून आय एन जी लावलं। गो तर गोईंग, स्पीक, स्पीकिंग, डू, डुईंग, वर्क, वर्किंग
हा झाला पहिला नियम. दुसरा नियम काय आहे? क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरापूर्वीचे व्यंजन असून शेवटचे अक्षर ई असेल तर ई गाळून टाकतात व आय लावतात. उदाहरणार्थ राईट. तर या राईटमध्ये शेवटी ई आलाय तर तो ई काढून टाकायचा आणि त्याच्या जागी आय लावायचं. उदाहरणार्थ राईट तर रायटिंग. टेक. या टेकमध्ये सुद्धा शेवटी ई आहे तर तो ई काढून TAKING टेकिंग. तसेच गिव्हमध्ये पण GIVE तर याला पण ई आहे तर तो ई काढून गिव्हिंग GIVING. हा झाला दुसरा नियम. जर क्रियापदाच्या अक्षरापूर्वीचे व्यंजन असून शेवटचे अक्षर जर ई असेल तर ई काढून आय लावायचा. तिसरा नियम काय आहे? तर क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरापूर्वीची अक्षरे IE असतील त्या क्रियापदात IE च्या ऐवजी वाय घालतात व आय लावतात. उदाहरणार्थ लाय. तर याला आय आणि ई आहे स्पेलिंगमध्ये LIE तर तो IE काढून वाय लावायचा LYING लाईंग. तसेच डाय. डायमध्ये सुद्धा DIE आहे तर तो IE काढून वाय लावायचा DYING. तसेच चौथा नियम. ज्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर एकच व्यंजन आणि त्या व्यंजनापूर्वी एकच स्वर असेल तेव्हा आय लावतात. शेवटचे व्यंजन अक्षर दोनदा लिहून रूप आय बनवतात. आता उदाहरणार्थ रन. यामध्ये डबल एन येईल RUN तर त्याचं होईल RUNNING. तसेच स्विम SWIM. यामध्ये तोच रूल लागू होतो तर त्याचं स्विमिंग करताना डबल M होईल. तर मित्रांनो, ही होती टेन्स शिकण्यापूर्वीची बेसिक इन्फॉर्मेशन. काळ समजण्यासाठी जी माहिती आवश्यक होती ती ही माहिती होती. उद्या आपण टेन्सबद्दल माहिती घेऊयात. म्हणजे उद्या आपण काळ शिकूयात.